श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलावा, नवस करण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणत्या गोष्टींचे भान आवश्यक असे ठेवावे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग जर दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली जाते, तर तसा दिलासा देखील मिळतो. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अंतरिंद्रिय स्मृतुगामी आहेत, म्हणजे स्मरण करताच आणि हाक मारतात भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. मग अशा महाराजांना नवस कसा करायचा? आपले कल्याण व्हावे, सुख लाभावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो. अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट अपूर्णच राहते, ती पूर्ण होत नाही. तेव्हा आपण आपल्या आराध्य देवतेला साकडे घालत असतो. स्वामी समर्थ महाराजांना मनातली इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे आणि अनुभवही आले. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांचा नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करायचा आणि नियम काय आहेत हे जाणून घेऊया. स्वामींना साधेपणा प्रिय आहे. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होमहवन करावी अशी काहीही गरज नाही. एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत सुशीर्भूत होऊन आणि किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात आणि पाय धुवून आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमची जे काही मागणी आहे हे मागा. संकटे समस्यांची गाऱ्हाणे मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या. नंतर स्वामींसमोर नतमस्तक व्हा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरी देखील नवस बोलू शकता. नारळ हातात घेऊन स्वामींना तुम्ही तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा देखील उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करा की स्वामी समर्थ महाराजा, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि असा आश्वासित देखील शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस घेण्यासाठी शक्य असेल या काही गोष्टींची जाऊन अवश्य ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला की तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी आणि समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. स्वामी दयाळू असले तरीही ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे देखील आवश्यक आहे. स्वामी सेवा सुरू ठेवा. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामीचरित्र सारामृत, गुरुलीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र याचे पठण करा. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते. तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि किती श्रद्धेने तो नवस बोलला आहे, स्वामींवर किती विश्वास ठेवता, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहात का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणेसुद्धा आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील असायला हवी. तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ आणि गुरुकृपेची साथ लाभू शकेल. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची मात्र खात्री ठेवा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आवडला असेलच तर चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.